हाय हॅलो नमस्कार, मी पिनाक स्वागत करतो तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये. आज आपण साऊथ गोवा एक्सप्लोअर करणार आहे. आणि त्यातला आमच्या रिसॉर्टपासूनचा सगळ्यात पहिला साऊथ गोव्यातला मेन स्पॉट म्हणजे पालोलेम बीच. आत्ता मी आहे पालोलेम बीचवर. कोणीच नाही आहे बीचवर, एकदम कंप्लीट मोकळा आहे सगळा. मे बी खूप जास्त ऊन आहे आज. काल पूर्ण ढगाळ हवा होती, आज एकदमच जास्ती अचानक हवामान बदललंय, सगळं एकदम कडक ऊन पडलंय. इधर मंकी आइलैंड पे हाँ, अगर उस तरफ जाओगे ना प्राइड बीच पे। नहीं उधर नहीं। नहीं, थोड़ा जल्दी अगर जाओगे, चल के जाने के लिए मिला ना तो फिर जल्दी आ जाना। क्यों? क्योंकि पानी हाई टाइड हो जाएगा ना, वहाँ से आने नहीं मिलेगा। अच्छा, वो जो बड़े पत्थर दिख रहे हैं वहाँ पे ना। अच्छा, कितने देर तक जा सकते हैं मतलब? सर ये हाई टाइड डिफरेंट है सर। पाण्याच्या हाईट वाढेल हाँ, ना तो तो वहाँ पे- पाण्याच्या खाली जातं ते. भरेगा ना। अच्छा, वही मंकी आइलैंड है क्या? ये मंकी है उधर जो बीच मतलब में। मंकी आइलैंड मतलब मंकी इसलिए monkey हाँ, island. मंकी है वो, इसको monkey है। अच्छा, इधर तक चल के जा सकते हैं ना? उधर तक चल के जा सकता है, मगर उस तरफ जाने के लिए मिला भी बाई हाँ, चांस हाँ। तो जल्दी आने का। अच्छा ठीक, ये तो बात उसको है। उसको क्या बोलते हैं? प्राइड बीच? प्राइवेट बीच ही है। प्राइवेट बीच है? हाँ, प्राइवेट। अच्छा, प्राइवेट बीच. प्राइवेट मतलब कोई भी पूछ सकते हैं। चल जाऊ. और आपको जाना चाहिए तो आ जाना। अच्छा, और काइकिंग का क्या रेट है? तो पर आवर 2 लोगों का 600 है। सस्ता बताओ. आपको पर सस्ता ही बता रहा हूँ। आगे जाओगे 800। ये हमारा थोड़ा एंड में ही होता है ना, इसके लिए अच्छा, 600। ठीक है, शाम को आते हैं, अभी धूप बहुत हाँ, है. पक्का। थैंक यू. कार्ड भी है. तो कार्ड नहीं है, बस नंबर है मेरा। आता पालोलिम बीचवर जर बघत असाल तो जो आहे असा आयलंड सारखं, ती नारळाची झाडं आणि ती शेवटची जी भगवा झेंडात वाटतोय तसा तो त्या पट्ट्यात जाऊ शकतो. पण लवकर जाऊ नये म्हटले, हाय टाईड असल्यामुळे. आणि त्याच्या पुढे जे दिसते ते मंकी आयलंड आहे. मंकी आयलंड मध्ये काय, तिथे माकडे आहेत म्हणून मंकी आयलंड आहे फक्त म्हणे, बाकी काही नाही. आणि कायाकिंगचा रेट विचारला तर 300 पर हेड, 600 रुपये पर आवर, म्हणजे दोघं जण बसतात. सो 300 रुपये पर हेड. पण मागे एक जण म्हणत होता की 200 रुपये पर हेड आहे 1 तासाची. तर ते काय बार्गेनिंग केलं की बहुतेक 200-250 पर्यंत मिळायला हरकत नाही. आता कायकिंग वगैरे करण्यात काहीच अर्थ नाही, प्रचंड ऊन आहे, एकदम तळपता सूर्य आहे. हाच तो स्पॉट आहे जो मगाशी त्या इन्स्ट्रक्टरला विचारत होतो की काय इकडे प्रायव्हेट बीच म्हणतात त्याला. असं काही विशेष काही नाही आहे, फक्त इकडे दगड आहेत, बाकी तर मागे सगळं जंगलच आहे, काही नाही आहे. एक चांगलं सिनिक लोकेशन म्हणून चांगलं आहे, बाकी विशेष काही नाही आहे इथं. आत्ता एक जण अचानक मध्येच आला होता की मॅनग्रुव्जमध्ये बोटिंग करायचं आहे का, 900 रुपये म्हणत होतात. आम्ही आमच्या तिघांचे म्हणजे 300 पर हेड, म्हणजे बार्गेन केला असतं तर तो आला असता 200-250 पर हेडपर्यंत. पण तुम्ही जर कोस्टल कर्नाटकची सिरीज बघितली तर त्याच्यात होन्नावरला सेम केलं होतं मॅनग्रुव्जमध्ये बोटिंग. त्यामुळे आत्ता काही करायची अशी इच्छा झाली नाही. पण एकच मेजर दुःख झालं, म्हणजे तो म्हटला की बर्ड्स दिसतात खूप, बर्ड वॉचिंग आहे, वेगवेगळे किंगफिशर असतात. ते माहिती होतं गोव्याला असतात किंगफिशर. जुवारी बोट राईड जर तुम्ही केली तर भरपूर किंगफिशर दिसतात. त्याच्यानंतर ईगल्स दिसतात. तर तो म्हणत होता की इकडेही या स्पॉटलाही ईगल फीडिंग आहे किंवा ईगल स्पॉट होतात, किंगफिशर दिसतात. पण जाऊ दे, आता कॅमेरा पण नाही माझ्याकडे, नाहीतर केलं असतं. 45 मिनिटाची राईड होती, तेच एक मेजर दुःख झालं जरा. पण जाऊ दे, आता काय, नंतर पुन्हा आल्यावर करीन. अचानक एकदम पाय खाली मिळाले, कडक पूर्ण शंख मिळाला अख्खा.
तमाम स्त्री जनतेसाठी स्वर्ग असलेली जागा. ओनली शॉपिंग. इकडे प्रत्येक टर्नवर म्हणजे जिथे असं वाय सेक्शन येतं आणि तुम्हाला म्हणजे विचारात पडतो आपण की आता इकडे जायचं का तिकडे, तर प्रत्येक इथे वाय सेक्शनला त्यांनी कागदी पाट्या लावल्यात अशा वे टू बटरफ्लाय बीच. त्यामुळे त्या फॉलो करून आरामात पोचता येतं, त्यामुळे मध्ये कुठे हरवणार नाही. आणि मागे आत्ता कार पार्किंग होतं, तर तुम्ही कारने येत असाल तर तिथपर्यंतच आहे आणि मग तिथून पुढे अजून 1.5 किलोमीटर वगैरे चालायला आहे. पण जर टू व्हीलर असेल तर अजून 1 किलोमीटर पुढे जाता येतं. 1-2 वर्षापूर्वी मी आलो होतो तेव्हा बघितलं होतं. आता टू व्हीलरसाठी पण बंद. हां, हे काय, त्याच्या पुढे टू व्हीलर नाही जाऊ शकत. टू व्हीलर इथपर्यंतच आहे का? 2 किलोमीटर तक जास्त बाद में 100 मीटर वॉक. हाँ हाँ वो जा सकते हैं ना. एंट्री फीस 1 बाइक को 100 रुपीज. अच्छा ठीक है. अभी अंदर 1 किलोमीटर बाकी है ना. 2 किलोमीटर. 2 किलोमीटर ना. टू व्हीलरला पर टू व्हीलर 100 रुपये चार्ज आहे, एंट्री तिकीट आहे. आणि टू व्हीलर आता डायरेक्ट बीचपर्यंत जाऊ शकते. फक्त कार मागे सोडून 2 किलोमीटर चालत जावं लागतं. पण टू व्हीलरवर येत असेल तर बीचपर्यंत ॲक्सेस आहे. आणि असं त्याला एक हे पण विचारलं की आम्ही इथंच टू व्हीलर लावतो, पुढं घेऊन नाही जात आणि चालत जातो. तो म्हटलं की तरी 100 रुपये चार्ज आहे. आतमध्ये आलं की 100 रुपये टू व्हीलरसाठी आहे. सो थोडक्यात एक ते ॲज अ टाईप ऑफ एंट्री फीच आहे बटरफ्लाय बीचची. जर कुठल्याही वाहनाने तुम्ही येत असाल, टू व्हीलर किंवा 4 व्हीलर. टू व्हीलरसाठी हा शेवटचा आहे पॉईंट. याच्या पुढे टू व्हीलर अलाउड नाही आहे. इकडून चालतच जावं लागतं. 100 मीटर वगैरेचं वॉक आहे. एकदम पूर्ण सगळी जंगलातूनच पायवाट आहे. असं ट्रेक वगैरे असं काही विशेष नाही आहे, साधी पायवाटच आहे. आणि एकदम टोटल झाडांमधून आहे, त्यामुळे उन्हाचा वगैरे त्रास किंवा ऊन डोक्यावर घेऊन चालत जायचं वगैरे असले काही प्रकार नाही आहेत. बटरफ्लाय बीच. इथं पण कुठल्या तरी पिक्चरचं शूटिंग चाललंय वाटतं. तर इथं मिळेल तेलुगू पिक्चरचं शूटिंग दिसते.
क्या क्या होता है उसमें? इसमें हनीमून बीच दिखाते हैं हम लोग। हनीमून बीच। हाँ, बाद में एक टर्टल रॉक है वो दिखाते हैं। कौन पैर सा? टर्टल, टर्टल रॉक। और एक पैर जैसा एक पत्थर है वो दिखाते हैं। बाद में ये बाहर से शेप दिखाएंगे आपको, ये माउंटेन शेप। अच्छा, बटरफ्लाई वाला। और डॉल्फिन मिला तो डॉल्फिन दिखाएंगे। ॲक्च्युली हा जो शेप आहे झाडांचा आणि मध्ये परत असा आणि मग इथे मध्ये बीच, तर ते थोडं पुढे तिथपर्यंत समुद्रात थोडं मागे बोट घेऊन गेल्यावर तो अख्खा मागे बटरफ्लाय सारखा शेप दिसतो. आपण लहानपणी शाळेत वगैरे असे तीन काढून जसं करायचो ना तशा टाईप्समध्ये दिसतो तो बटरफ्लायचा. दगड वगैरे व्ह्यू एकदम भारी आहे. पण हा इथला समुद्र सगळा स्विमिंग साठी डेंजर आहे. इथं कोणी जास्ती आतपर्यंत स्विमिंगला जात पण नाहीये, फक्त इथल्या इथं तरंगत आहेत. भाई असलं डेंजर ऊन पडलंय ना, मग काय डांबर ऊनच घरी येणार आहे. ऑलरेडी एवढा झाला तर डांबर व्हायचा बाकी. ऑफ द ग्रीड. बटरफ्लाय बीचच्या पुढे ॲगोंडा बीच आहे. एक 4 किलोमीटरवरच आहे. तिकडे येताना एक आहे, म्हणजे इकडं ॲगोंडा बीचला पार्किंगचा खूप प्रॉब्लेम आहे. इकडे सगळे छोटे छोटे रस्ते आहेत, म्हणजे इन जनरलच साऊथ गोवामध्ये सगळे छोटे रस्ते आहेत. पण तरी त्यातल्या त्यात ॲगोंडा बीचला जर येणार असाल आणि 2 व्हीलर असेल तर हा जो मागे चर्च आहे, सेंट ॲना चर्च म्हणून आहे, तर त्याच्या समोर किधर से आदेश इकडून नाही आहे रोड. वो शिट्ट्याच मारायला लागला, इकडून रोड नाही आहे. हा, तर त्याच्या समोर गाडी फुकटात लावू शकतात तुम्ही, नाहीतर बाकीच्या ठिकाणी 50-60 काहीच्या काही रेट सांगतात. अनलिमिटेड टाईमसाठी पार्किंग पण 50-60 रुपये. आणि आपण असं थोडी 4-4, 5-5 तास एकेका बीचवर थांबणार आहे. 60-60, 70-70 रुपये द्यायला पार्किंगला. कोला बीचला जायला बटरफ्लाय बीच सारखाच कच्चा रोड आहे. हा सगळा कोला बीचचा व्ह्यू पॉइंट आहे. इकडे पार्किंग आहे, इथून खाली गाड्या लावून चालत जायला रोड आहे. आणि मग तिथून हा कोला बीचला जाता येतं. ॲक्च्युली हा बीच आहे आणि ह्याच्या मागे एका साईडला बॅक वॉटर्स पण आहे. तिकडं
कायकिंग वगैरे पण करता येतं. चला तिकडे जाऊया आता. नो पार्किंग बियॉन्ड धिस पॉइंट. हो, या सेम बटरफ्लाय बीच सारखंच असं झाडांमधून जावं लागतं, पण इकडं पायऱ्या आहेत व्यवस्थित जायला. मी मगाशी म्हटलं तसं एका साईडला बीच आहे आणि एका साईडला मॅनग्रुव्ह जसं असतं तशा टाईप बॅकवॉटर कायाकिंग आहे. या साईडला बीच आहे आणि त्या साईडला सगळं कायाकिंगचा स्पॉट आहे. सेमच रेट आहे, 200-300 रुपये पर हेड आणि एक राऊंड मारून ते आतपर्यंत जाता येतं आणि परत यायला. चढताना एवढं जायचंय, उन्हात वाट लागणार आहे चढताना. दुपारी 1:30च्या उन्हात चढताना अवघड काम झालंय. बेसिकली मगाशी जो ॲगोंडा बीच होता तो कम्प्लिटली एकदम सगळा लक्झरी एरिया आहे. कोणीच इंडियन नव्हते, सगळे फॉरेनर होते तिकडे. आणि एकंदर प्राइजेस खायचे प्यायचे किंवा पाण्याचे, ज्यूसची बॉटल किंवा साधं टेट्रापॅकवाला आपले रिअल फ्रूट ज्यूस किंवा ते सुद्धा 50-50 रुपयाला होते. त्याला पाण्याची बॉटलसुद्धा 40 रुपयाला होती, 20 रुपयाची बॉटल. आणि एकंदर आसपासचा एरिया बघून हे कळतंच लगेच सगळं लक्झरी आहे. आणि तिथं एक म्हणजे मगाशी मी म्हटलं तसं पार्किंगचा तर प्रॉब्लेम आहेच आहे सगळीकडे, 60-70 रुपये पार्किंग वगैरे. पण जे मी मगाशी तुम्ही व्हिडिओत मागच्या बघितलं असेल, सॉरी मागच्या क्लिपमध्ये, की डन हिल नावाचं जे रेस्टॉरंट आहे तर तिथपर्यंत तर जर तुम्ही गेलात तर त्याच्यासमोर असा एक मोकळा एरिया आहे, म्हणजे जिथं फार कोणी नसतं किंवा एक थोडासा पार्किंग स्पेस म्हणा किंवा असा सगळा एरिया आहे तो, तिथं तुम्ही फुकटमध्ये गाडी लावू शकता. आणि त्या डन हिल रेस्टॉरंटच्याच इथून आत जायला बीचला रोड आहे, सिनिक व्ह्यूवाला रोड आहे, क्लिपमध्ये तुम्ही बघितलं असेल. तर तिकडून तुम्ही जाऊ शकता आणि टू व्हीलरची काही काळजी नाही, तिथं कोण उचलायला वगैरे येत नाही आणि कोणी विचारत पण नाही. सो तो एक रोड आहे. नाहीतर मग पूर्ण गोल फेरी मारून त्या ॲनास चर्चच्या पाठीमागच्या रोडवरून जाऊन पे अँड पार्क करून बीचला जावं लागतं. पण मला तो रोड भारी वाटला, जाताना पण सिनिक आहे आणि एकदम डायरेक्ट बीचवरच एंट्री आहे. तर ते तेवढं एक सांगायचं होतं. आणि आत्ता कोला बीचला तिथून 4 किलोमीटर पुढे आलो. इथपर्यंत त्या व्ह्यू पॉईंटपर्यंत तर गाडी येऊ शकते, पण खाली चालत जावं लागतं. जाताना खाली काही वाटत नाही, येताना जर तुम्ही दुपारून आला असाल तर अवघड आहे. अख्खी आंघोळच झाली इथे, कारण चढायला खूप पायऱ्या आणि स्टीप आहेत सगळ्या. आणि बाकी खाली सगळं कायाकिंग वगैरेच आहे आणि असं विशेष बीच असा फिरायला नाही, सगळे बीच समानच आहेत एका लाईनमध्ये जे आहेत. फक्त इथलं वैशिष्ट्य म्हणजे इथं बॅकवॉटर्सला कायाकिंग वगैरे करता येतं आणि रेटसुद्धा नॉर्मल आहेत इथे. 200-250 बार्गेन केल्यावर 200-250मध्ये मिळून जाईल एका पर्सनचे, म्हणजे एका बोटीचे 400 वगैरे. आणि 40-45 मिनिट्सची राऊंड असते, म्हणजे ते आपल्यालाच सोडतात, फक्त सांगतात की इकडे ब्रिज खालून, तिथे एक छोटंसं ब्रिज आहे मध्ये, त्याच्या खाली जाऊन थोडं पुढं गेल्यावर रूटच संपतो. तर तिथून परत मागं येऊन अशी एक राऊंड झाली की तेवढा 40-45 मिनटात होतं.
हा होता आजचा दिवसातला शेवटचा स्पॉट काबो दे रामा. आत्ताच जस्ट सनसेट झालाय. आम्ही 3:45ला वगैरे, नाही सॉरी 4:15ला निघालो होतो इकडे. यायला 5:10 वगैरे म्हणजे लागले, आरामात आलो होतो. तर अशा प्रकारे आम्ही साऊथ गोवामध्ये आज ऑलमोस्ट सगळे बीच कवर केले. सकाळीच निघालो होतो आणि आमच्या हॉटेलपासून असं कोस्टल साईडनी गेलं पुढे पुढे तर सगळे बीच लाईनीनेच आहेत. त्यामुळे जेवढे लाईनमध्ये होते ते सगळे कंप्लीट केले आज. त्यातला हा एकदम टोकावरचा आणि शेवटचा पॉईंट होता. तर आजच्या दिवसाची समरी म्हणजे आज सगळं आपण साऊथ गोवा फिरलो. तर एकदम मस्त होता साऊथ गोवा. खूपच भारी आहे. नॉर्थपेक्षा एकदम टोटली वेगळं आहे. नॉर्थ म्हणजे एकदम प्रॉपर आपण डाऊनटाऊन म्हणतो किंवा सिटी म्हणतो. एकदम रहदारी सगळीकडे, थोडं पोल्युशन, त्याच्यानंतर गर्दी, असं सगळं. पण त्याच्या उलट साऊथ म्हणजे एकदम स्वच्छ, त्याच्यानंतर गर्दी कमी, लोक आपापले राहतात, आपापल्या व्यवसायात असतात, कोणी कोणाच्या आद्यात नाही मध्यात नाही, आपापलं सगळं चालू असतं. इथले बीचेस पण एकदम खूप सुंदर आहेत. आणि मी म्हटलं तसं आमच्या या रिसॉर्टपासून म्हणजे किंग्ज विला रिसॉर्टपासून एकदम सगळं जवळ होतं. तर त्यामुळे सगळं एकदम आमचं किती 10ला वगैरे निघालो आम्ही तरी, म्हणजे नाश्ता वगैरे करून 10ला निघालो तरी आमचं संध्याकाळी 5पर्यंत ओळीनी कोस्टल लाईनला जे जे बीच होते ते सगळे करून झाले. आणि बाकी लोकल लोकांना विचारलं की ह्याच्या व्यतिरिक्त अजून साऊथमध्ये बघण्यासारखं काय आहे, तर त्यांचं हेच म्हणणं होतं की साऊथला नॉर्मली सगळे बीचच आहेत, बाकी असं विशेष काही नाही. ॲक्च्युली शॉर्ट ट्रिपसाठीच आलो होतो गोव्याला. तर आजचा शेवटचा दिवस होता गोव्यातला. सो जर तुम्ही असंच कधी प्लॅन करणार असाल शॉर्ट ट्रिपसाठी तर हा ब्लॉग तुम्हाला नक्की उपयोगी पडेल असं मला नक्की वाटतं. आणि मी बाकी एक नवीन व्हिडिओ बनवीनच की नॉर्थ गोव्याला म्हणजे शॉर्ट ट्रिपसाठी जर तुम्ही येणार असाल आणि नॉर्थ आणि साऊथ तुम्हाला दोन्ही करायचं असेल तर कुठल्या प्लेसेस बघायला आहेत किंवा कसं प्लॅनिंग करू शकता, त्याच्यानंतर किती लांब आहेत, एकूण साधारण किती वेळ लागतो, किती बजेट पाहिजे, आणि एक साधारण सगळं ह्या सगळ्याचा विचार करता तुम्ही प्लॅन कसं करू शकतात बोथ, की साऊथ पण आणि नॉर्थ पण. तर त्याचा मी एक वेगळा व्हिडिओ बनवीनच. पण तरी हा जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअरही करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. तर भेटूया आता एका पुढच्या नवीन सिरीजमध्ये, एका नवीन ब्लॉग्समध्ये. तोपर्यंत गुड नाईट.